मंडळी, नाशिक आणि अमरावतीमधील अश्लील व्हिडिओ कांड अजून चर्चेत असतानाच आता कोल्हापुरातही असंच एक अश्लील व्हिडिओ प्रकरण घडलंय. या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली एका 20 वर्षांच्या मुलीच्या तक्रारीपासून. तिने पोलिसांकडे जाऊन सांगितलं की पुलाची शिरोलीमधील 22 वर्षांच्या एका तरुणानं सोशल मीडियावरून तिच्याशी ओळख वाढवली, मैत्री केली आणि प्रेमाच्या नावाखाली फायदा घेतला. या मुलीसोबतच आणखी काही मुलींना शिरोली आणि कोल्हापूर परिसरातील लॉजवर बोलावून त्यांचे अश्लील व्हिडिओज काढून त्यांना धमकावल्याचा आरोप या प्रकरणात केला जातोय. ही गोष्ट फक्त एका मुलीपुरती मर्यादित नसून 15 पेक्षा जास्त तरुणी या जाळ्यात अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या प्रकरणात संबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे आणि न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यानं काढलेले काही व्हिडिओज त्याच्या एका मित्राला पाठवल्याचंही समोर आलंय. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, आरोपी मुलींची ओळख कशी वाढवत होता आणि त्यांचा विश्वास कसा जिंकत होता आणि 15 पेक्षा जास्त तरुणी या जाळ्यात अडकले असण्याची शक्यता कितपत खरी आहे, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयाचं भारी. मंडळी, ही सगळी घटना सुरू होते ती पुलाची शिरोली या परिसरातून. वरकरणी सगळं नेहमीसारखंच सुरू असलेलं, पण रविवारी रात्री एक अशी घटना घडली ज्यामुळे सगळ्या परिसरात अचानक खळबळ उडाली. तर रात्री अवघ्या 20 वर्षाची एक तरुणी थेट राजारामपुरी पोलीस ठाणे ते पोहोचली आणि तिनं दिलेल्या तक्रारीनं सगळा प्रकार उघडकीस आला. तिच्या तक्रारीत तिनं स्पष्टपणे सांगितलं की पुलाची शिरोली येथे राहणारा शाहिद समीर सनदे, वय वर्ष 22, याच्याशी तिची ओळख काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरून झाली होती. सुरुवात साध्या मेसेज पासून झाली, हळूहळू रोज बोलणं वाढलं, गप्पा वाढल्या आणि काही दिवसातच मैत्री झाली. सतत संपर्कात राहून तिच्या आयुष्याबद्दल विचारून काळजी घेतल्यासारखं दाखवत शाहिद सनदे हळूहळू तिचा विश्वास जिंकत गेला. काही दिवसांनी या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्यासारखं दाखवण्यात आलं. त्यानं भेटण्याचा आग्रह सुरू केला. सुरुवातीला तिनं काही वेळा टाळलं, पण वारंवार आग्रह केल्यानंतर ती भेटायला तयार झाली. काही वेळा तिला पुलाची शिरोली परिसरात बोलावण्यात आलं, तर काही वेळा कोल्हापूर शहरातील लॉजवर बोलावण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या भेटींच्या दरम्यान तिचे अश्लील व्हिडिओज तयार करण्यात आले आणि काही दिवसांनी तेच व्हिडिओ तिच्या समोर आणून तिला धमकावण्यात आलं. याबद्दल कोणाला सांगितलंच तर व्हिडिओ पसरवू अशा धमक्यांमुळे काही काळ ती शांत राहिली, पण परिस्थिती असह्य झाल्यानंतर अखेर तिनं धाडस केलं आणि थेट पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली. तिची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाल सुरू केली आणि शाहिद सनदे याला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू झाला. शाहिद समीर सनदे याला नंतर पेठ वडगाव न्यायालय इथं हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासायला सुरुवात केली. मोबाईलमधील माहिती पाहताना एक महत्वाची गोष्ट समोर आली. शाहिद समीर सनदे यानं तयार केलेले काही व्हिडिओज आपल्या एका मित्राला पाठवले होते. त्या मित्राचं नाव शाहरुख देसाई असल्याचं समोर आलं. यामुळे या प्रकरणाचा विस्तार आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली. पोलीस तपासात शाहरुख देसाई याच्याकडेही काही इतर मुलींचे व्हिडिओ असण्याचा संशय निर्माण झाला. मात्र त्याचं नाव समोर आल्यानंतर तो फरार झाला. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणात अजून कोण कोण सहभागी आहे आणि या सगळ्यांचं जाळं किती मोठं आहे हे समजून घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरलं आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिलं. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी स्वतः हातकणंगले पोलीस ठाण्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी उशिरापर्यंत ठाण्यात थांबून तपासाची माहिती घेतली आणि या प्रकरणात आणखी कोणी फसले असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी असं आवाहनही केलं. तपास जसजसा पुढे गेला तसतसं लक्षात येऊ लागलं की ही गोष्ट फक्त एका मुलीपुरती मर्यादित नसण्याची शंका आहे. जवळपास 15 पेक्षा जास्त तरुणी अशाच पद्धतीनं या जाळ्यात अडकले असण्याचं बोललं जात आहे. पीडितांना बदनामीची धमकी देत कोल्हापूर आणि शिरोली येथील लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचाही आरोप आहे. गेले काही दिवस जिल्ह्यात सुरू असलेल्या लव्ह जिहादचा संशय असलेल्या प्रकरणामुळे आता अख्खा कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. सुरुवातीला हे प्रकरण केवळ वैयक्तिक वादाचं किंवा एका घटनेपुरतं मर्यादित असल्याचं वाटत होतं. मात्र तपासात जे वास्तव समोर आलं ते भयानक आहे. संशयिताने सोशल मीडियाचा वापर करून 18 ते 22 वयोगटातील तरुणींची मैत्री केली आणि त्यांना प्रेमाच्या किंवा भावनिक जाळ्यात ओढलं. या तरुणींवर अत्याचार करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओज बनवण्यात आले. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांचं मानसिक आणि शारीरिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. शिरोलीसह हुपरी, हातकणंगले आणि आजूबाजूच्या अनेक गावातील तरुणी या जाळ्यात अडकल्याचा संशयही या प्रकरणात व्यक्त केला जातोय. काही व्हिडिओ मोबाईलमध्ये आढळल्यामुळे या संशयाला आणखी बळ मिळालं. या सगळ्या घटनेची माहिती
परिसरात पसरल्यानंतर स्थानिक पातळीवर मोठी हालचाल सुरू झाली. विविध संघटनांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली. काही संघटनांच्या प्रतिनिधींनी शिरोली MIDC पोलीस ठाणे येथे जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन दिलं आणि या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली. याच दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ पुलाची शिरोली परिसरात गाव बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला, कारण या घटनेनं अनेक घरांमध्ये चिंता निर्माण केली होती. आता या सगळ्या घटनेकडे पाहिलं तर लक्षात येतं सुरुवात झाली ती एका साध्या ओळखीपासून, त्यातून मैत्री झाली, विश्वास निर्माण झाला आणि मग त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप पुढे समोर आला. एका मुलीच्या तक्रारीपासून सुरू झालेली गोष्ट आता मोठ्या गंभीर प्रकरणात बदलली आणि अजून किती गोष्टी पुढे येतील हे पुढील तपासातूनच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बाकी मंडळी, नाशिकचं IT कंपनी प्रकरण असो, अमरावतीचं व्हिडिओ कांड असो किंवा आता कोल्हापुरातील व्हिडिओ कांड असो, अशा घटना टाळण्यासाठी आपण नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.